आपकी अदालतमध्ये रामकथा वाचक मुरारी बापू यांच्यावर आरोप आहे की हे कथेच्या नावावर स्टंट करत असतात. बापू, सगळ्या जगामध्ये मोठ्या श्रद्धेने तुमचं नाव घेतलं जातं, इतका आदर आहे त्याबद्दल पहिलं आता पण कित्येकदा तुम्ही असं काहीतरी बोलून जाता, असं काहीतरी करता जे दुसऱ्या साधू संतांना थोडं दुखावलं जातं. कधी किन्नरांना कथा ऐकवण्याबद्दल बोलता, कधी सेक्स वर्कर्सना कथा ऐकवण्याबद्दल, कधी मुसलमानांना कथा ऐकवण्याबद्दल. तर ते लोक म्हणतात की असं केल्याने हिंदू धर्माला धोका होऊ शकतो. आधी तर मी असं म्हणेन की हा स्टंट नाहीये. वंचित, उपेक्षित, तिरस्कृत यांच्याबद्दल माझा एक स्टँड आहे. हा स्टंट नाहीये, हा स्टँड आहे. आणि जी आपली पूर्ण परंपरा आहे, जो प्रवाह धारा वाहतो आहे, त्यामध्ये मी वाहून जात आहे. कोणालाही दुखावण्याचा कसलाही हेतू नाहीये. आणि माझा रामचरितमानसचा एकच उद्देश आहे की सुधारण्याचा प्रयत्न कधीच करू नये, स्वीकारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर मी स्वीकारण्याचा स्वभाव घेऊन फिरत आहे. लोक म्हणतात जसं जमशेदपूरमध्ये तुम्ही म्हणत असायचे, तुम्ही म्हणालात की या अल्लाह, तर एका संताने विचारलं की यांना रामचरितमानस अल्लाने शिकवलं की देवाने? आता बघा, देशामध्ये वाणी स्वातंत्र्य आहे, तर साधू संतांवर तर कुणाचा अंकुश नाहीये. ते निरंकुश असतात त्यांच्या जगामध्येच. पण ईश्वर आणि अल्लामध्ये कोणी भेदभाव सुरू केला आहे, नाही व्हायला पाहिजे. विश्ववंदनीय गांधी बापू देखील ईश्वर आणि अल्लाह, कारण की एका परमतत्वाच्या प्रती वेगवेगळ्या श्रद्धेच्या माध्यमातून ही हाक आहे. कोणी अल्लाह म्हणून हाक मारली, कोणी ईश्वर म्हणून हाक मारली. तर माझा असा कोणता हेतू नाही की मी अल्लाह बोलून कोणाला तरी आकर्षित करू. माझ्या तोंडून सहजपणे निघून जातं की अल्लाह करो की असं हो, अल्लाह करो की असं नको व्हावं. आता ते याला स्टंट का म्हणतात याचं एक उदाहरण देतो, जे सगळ्यात ताजं उदाहरण आहे. ते असं आहे की तुम्ही सेक्स वर्कर्सना, वेश्यांना अयोध्येमध्ये बोलवलं रामकथा म्हणण्यासाठी. आता अयोध्येमध्ये राहणारे तर नाराज झाले ना त्या गोष्टीवरनं. काही लोक नाराज झालेही असतील, नक्कीच. पण वेश्यांना केंद्रामध्ये ठेवून मी रामचरितमानसची कथा सुरू करणार होतो. आणि तुलसीदासांनी वेश्यांना एक जी पातीच्या ओळीत त्यांना पहिलं स्थान दिलं आहे आणि रामचरितमानसमध्ये त्यांचा उल्लेख सुद्धा आहे. तर मी विचार केला की ज्या रामचरितमानसचं प्रकाशन अयोध्येमध्ये झालं आहे 1631 मध्ये, का नाही मग त्याच विषयावर तेथेच संवाद करण्यात यावा. तर मला वाटते की मोक्षप्राप्तीची नगरी आहे अयोध्या. आपल्या जितक्या नगरी आहेत मोक्षप्राप्तीच्या, ज्या आपल्या श्रद्धास्थानी आहेत, त्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव येतं अयोध्या. तर ही उद्धार करण्याची जी भूमिका आहे, सर जी पतित पावनी आहे, मला वाटलं, माझ्या सत्तेत बुद्धीने सांगितलं की ही कथा तिथेच झाली पाहिजे आणि मी केली. एक अयोध्येचे कथाकार आहेत महंत पवनदास. त्यांनी म्हटलं की मोरारी बापू यांनी वेश्यांना अयोध्येत बोलवून अयोध्येला प्रदूषित केलंय. गंगेमध्ये जर कोणी मळकट घाणेरडे कपडे घालून आंघोळीला गेला तर घाणेरडा पवित्र होऊन जातो. गंगा अपवित्र नाही होऊ शकत. मुरारी बापूच्यामुळे किंवा वेश्या बहिण्यांच्या येण्यामुळे जर अयोध्या अपवित्र होत असेल तर या अयोध्याचं मूल्य काय राहील? ही सोचदायिनी म्हटली जाईल, मोक्षदायिनी नाही म्हणता येणार. तुम्ही म्हटलं की वेश्या गुरु आहेत, समाजाचं शगुन आहे. अगदीच. शास्त्रांमध्ये म्हटलं गेलं की वेश्यांकडून शगुन घेतलं जातं. वेश्या जर समोर आल्या तर तो शुभ संकेत असतो. आणि श्रीमद भागवतमध्ये 24 गुरु दत्तांनी केले आहेत. त्यामध्ये एका वेश्येला त्यांनी आपला गुरु मानला आहे, कारण ती वाट बघत होती आपल्या ग्राहकांची. खूप वेळ झाला कोणीच ग्राहक नाही भेटलं, तर तिचं चित्त परिवर्तित झालं की ती वाट मी जर परमात्म्याची पाहिली असती तर तो मला कधीच भेटला असता. आणि हाच दृष्टिकोन आत्मसात करूनच दत्तांनी तिला गुरु मानलं. हेच तर ते लोक म्हणत आहेत की जर तुम्हाला वेश्यांबद्दल काही म्हणायचं असेल, त्यांच्या सन्मानार्थ काहीतरी बोलायचं असेल, समाजाला त्याबद्दल सांगायचं असेल, तर तुम्ही रेड लाईट एरियामध्ये जाऊन सांगा. वेश्यांना अयोध्येमध्ये का घेऊन आलात?
रेड लाईट एरियामध्ये मी गेलो होतो. मग मी अयोध्येला गेलो आणि मी तिथे स्पष्टपणे आता सांगितलं. हा तर घोटाळ्याचा विषय होईल की तुम्ही रेड लाईट एरियामध्ये गेलात. ते तर मी तुम्हाला अनुभव सांगितला. मी तो गेलो होतो. मी एका कोठ्यावर गेलो. एका माणसाने खूप दारू प्यायला होता. त्याने मला ओळखलं आणि योगायोग समजा तो गुजराती निघाला. बोला, मी तो राजकोटमध्ये देखील तुमचे पाय स्पर्श केले होते, अहमदाबादमध्ये सुद्धा, इथे देखील तुम्ही आलात. मी किती त्याला नकार केला की अरे थांब दादा थांब. तो खूपच जबरदस्ती करत राहिला. तर तो हेच म्हणेल ना की आम्ही एकटे नाही फिरत, मुरारी बापू देखील माझ्याबरोबर रात्री फिरत असतात. तर मी काय करू? तो तर कदाचित ते गाणं म्हणेल ना, हमको जो ताने देते हम खोए हैं इन गलियों में, हमने उनको भी चुप चुप के आते देखा है इन गलियों में. ते तर काही म्हणू शकतात. परंतु मी कामाला घेऊन वेश्येजवळ गेलो नव्हतो. मी रामाला घेऊन वेश्येजवळ गेलो होतो. पण जे साधू संत आहेत त्यांचं म्हणणं आहे की अयोध्येमध्ये जिथे रामाचं मंदिर आहे, जिथे रामाच्या प्रती श्रद्धा ठेवणारी लोक येत असतात, तिथेच हे सगळं करणं हा एक प्रकारे स्टंट नव्हता का? पब्लिसिटीसाठी, चर्चेसाठी? जर भगवान रामाने उद्धारासाठी स्टंट केला आहे तर मी पण नक्की स्टंट करत आहे. रामाचा हा स्टंट होता. जर उद्धाराच्या पूर्ण प्रक्रियेला तर तुलसीने देखील स्टंट केला आहे आणि तुलसीच्या पाऊलखुणावर मी बापू चालत आहे. पण रामाने स्टंट केला असं कोणी म्हणू शकतो? रामाचं अवतार कार्य होतं, तुलसीचं संत कार्य होतं आणि माझं हे सहज कार्य आहे. एकाने असं देखील म्हटलं की जर असंच करायचं आहे मुरारी बापूंना तर काश्मीरमध्ये जावं, आतंकवादींना सुधारण्याचं काम करावं, त्यांना रामकथा ऐकवावी. मी आधीच सांगितलं, माझं मिशन सुधारण्याचं नाहीच आहे, स्वीकारण्याचं आहे. आणि जर मला काश्मीरमध्ये बोलवलं तर मी आपकी अदालतमध्ये जनतेसमोर, जज साहेबांच्या समोर वचन देतो की मी प्राधान्य देईन तेथे जाण्यासाठीच. तिथे तर मुरारी बापू तरुणांना ट्रेन केलं जातं ना की जिहादमध्ये हिस्सा घ्याल तर तुम्हाला हुरे मिळतील. बघा, तथाकथित धर्मांनी भीती आणि मोह दाखवूनच आपल्या धर्माचा प्रचार करण्याचं एक नेटवर्क बनवलंय. आजचा तरुण, माझ्या अनुभवामध्ये मी 55 वर्षापासून बोलत आहे आणि मागच्या 30 वर्षामध्ये तर मी या निष्कर्षावर पोहोचलो आहे की आजचा तरुण कट्टरता काय आहे आणि करुणा काय आहे त्यामध्ये आपल्या विवेकाने जज करू शकतो तो. तर उदारता आणि संकुचितपणामध्ये जो काही बघतो आहे तर मला असं वाटतंय की युवा समजतोय सगळं. तुम्ही कधी प्रयत्न केलात की पाकिस्तानला जाऊन कमीत कमी इम्रान खानला, नवाज शरीफला, तिथल्या सैन्याच्या ऑफिसरला त्यांना समजावं की रामाने काय शिकवण दिली आहे? पण माझी रामकथा हिंदुस्थानातली संसद देखील ऐकायला तयार नाही, तर ते कसं काय ऐकतील? आधी या लोकांना तयार करा, मी व्यासपीठ घेऊन राजपीठापर्यंत जाऊ. यांना तर इतकं बदलण्याची गरज नाहीये ना. हे तर तसंही तुम्हाला खूप मानतात. मोदीजी तर तुमचा खूप आदर करत असतात. नाही, माझं म्हणणं असं कोणत्या एका व्यक्तीबद्दल नाहीये, पण जे राम नामाला घाबरतात ना त्यांच्याप्रती हा संकेत आहे. मला पाकिस्तानात जायचंय, चांगली नाती व्हावीत, कोणती गडबड होऊ नये माझ्यामुळे. तर मी खूप वर्षापासून म्हणत आहे की मला पाकिस्तानात जायचंय, व्यासपीठ घेऊन, राजपीठ घेऊन नाही. तर का नाही जाऊ शकत? आधीच परिस्थिती अशी आहे, एक तर काही कराचीचं निमंत्रण आहे, मला लाहोरचं निमंत्रण आहे. जोग आमच्या रामचरितमानसमध्ये लिहिलं आहे, जोग लगन ग्रह वारी, तथी या 5 गोष्टी अनुकूल झाल्या तर नक्की देखील तिथे सुद्धा कथा सांगेन मी. तर तुम्हाला वाटतं तुम्ही त्या लोकांना स्वीकारू शकता किंवा सुधारणार तर आता नाहीच त्यांना? सुधारणे माझं मिशन नाहीये. मी प्रेमाने दोन्ही हात पसरवेन, जसे रामाने सुग्रीवासाठी पसरवले होते, विभीषणासाठी पसरवले होते, समाजाच्या नाविकांसाठी पसरवले होते, इवन दगडांसाठी देखील पसरवले होते, राक्षसांसाठी पसरवले होते. अजानभाऊ होते राम. व्यासपीठाचा प्रवाह देखील अजानभाऊच आहे. मी त्याला आवाज देईन, प्रेमाने आवाज देईन. मी कोणताही उपदेश द्यायला थोडीच जाणार आहे, मी बोलावण्यासाठी जाणार आहे.
जसं तुम्ही म्हणालात की पाकिस्तानला जायला तयार आहे याची चर्चा होईल. मी वाचलं की तुम्ही स्मशान घाटावर जाऊन रामकथा सांगितली. बनारसमध्ये एक केली होती. बघा, अशा कथा तिथेच झाल्या पाहिजेत जिथे व्हायला पाहिजेत. जशी अयोध्यामध्ये झाली आणि अयोध्या, बनारस काशी महास्मशान आहे, जिथे विश्वनाथाची क्रीडाच तर स्मशानात होत असते. जर तिथे ते निरंतर क्रीडा करतात तर ती कथा तर तिथेच झाली बघा, पाहिजे. विचित्र गोष्ट नाही की काशीमध्ये कथा विश्वनाथाच्या मंदिरामध्ये व्हावी, नाही तर तिथल्या स्मशान घाटावर होते. विश्वनाथामध्ये आधी जागा तर बनवा, आजूबाजूला जरा जागा तर बनवा की लोक कथेसाठी बसू शकतील. तिथे लहान गळ्या आहेत, बसण्यासाठी जागा, थोडी साफसफाई तरी करा, मग मी येईन. एक व्हिडिओ तुमचा आजकाल खूप व्हायरल होत आहे. तुम्ही लोकांना म्हणालात की जिओ और पिओ. हे बघा साहेब, हे आजकालच्या टेक्नॉलॉजीची मेहरबानी आहे, मीडियाची पण मेहरबानी आहे की त्याच्या आजूबाजूचा संदर्भ काढून टाकून तो एडिट करून ज्यामुळे भरपूर चर्चा होईल एवढाच तुकडा तिथे दाखवला जातो. कमीत कमी माझी पुढची 5 मिनिटं, मागची 5 मिनिटं ऐकली जावी, ज्यामध्ये मी कोणत्या स्वरूपात जिओ आणि पिओ म्हटलं आहे ते तरी. धन्यास्तै कृतीनः पिबन्ति सततम श्रीराम नामामृतम. राम नाम पिओ. राम नामच सोमरस आहे, कारण तुलसींनी म्हटलंय की राम सोम आहे. तर मी आधी काय म्हटलंय, नंतर काय, तर मी म्हटलं की अरे खूप पिओ जिओ, तर या जिओचा सुद्धा लोक चुकीचा अर्थ काढायला लागलेत. आता मी कुठे जाऊ? आता म्हटलं बापू कुठल्या कंपनीची जाहिरात करत आहेत, तर कसं यांना समजावू? तर आता संधी आहे, समजावा लोकांना की तुम्ही खरं काय म्हटलं होतात. मी खरं तर असं म्हटलं होतं की असं प्या की आजकाल तुम्ही जे पित आहात ते खूप अगदी फिकं पडून जाईल. असं जगा की जसं कलियुगाचा प्रभाव आहे की माणसाचे सगळे सत्वगुण संपायच्या मार्गावर आहेत. रजोगुण तर आहेतच, पण तमोगुण खूप वाढले आहेत. प्रत्येक गोष्टीवर संतुलन बिघडवणं. हे तर याच्यासाठी काही असं जगलं पाहिजे की जगलं पाहिजे. ही खूप मोठी पृथ्वी आहे, खूप सुंदर विश्व आहे. यासाठी जे आपल्याकडे आयुष्य शिल्लक आहे त्यामध्ये जगता आलं पाहिजे. बापूजी, मला हे विचारायचं आहे की 1 वर्षापूर्वी तुम्ही हिंदू जोडप्यांचं लग्न शमशानमध्ये लावलं, तर तुमचा नेमका काय उद्दिष्ट होता? बघा, भगवान शिव आणि पार्वती स्मशानमध्येच राहायचे आणि विश्वातले पहिले दाम्पत्य आहेत. स्मशानमध्ये स्वक्रीडा, त्याची क्रीडाच विहारस्थळ स्मशानशास्त्रामध्ये मानली गेली आहे. तर एक युगल माझ्याजवळ आला की बापू, मला स्मशानमध्ये लग्न करायचं आहे, तुमच्या तलगाडजळच्या स्मशानामध्ये करायचं आहे. तर मी म्हटलं स्वागत आहे, तुम्ही या. हा जीव जर शिवाचा मार्ग स्वीकार करत असेल तर खूप चांगलं आहे. ते आले. एक ब्राह्मण देवांनी पण निडरपणे त्यांना म्हटलं की आम्ही तुमच्या लग्नामध्ये मंत्र वाचू शकतो, तर मला काय आपत्ती आहे. मी साक्षीदार झालो आणि त्यांचा संसार खूप चांगला चालू आहे. ताई, माझी अशी इच्छा आहे की असे प्रयोग व्हावा, या लोकांचे संसार चांगले चालतील. आणि आता तुम्ही तरुणांना प्रेरणा देत आहेत की लग्न करायचं असेल तर मंदिराच्या ऐवजी स्मशानमध्ये जाऊन करा. स्मशान एक मोठं मंदिर आहे. स्मशान स्वतःमध्येच एक शिवधाम आहे, एक मंदिर आहे. मी असं नाही म्हणत की सगळ्यांनी तिथे जाऊन लग्न करा, पण कुणी हे धाडस केलंय तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. यामध्ये वाईट काय आहे? धाडसाने की तुमच्या प्रेरणेमुळे? नाही, माझी प्रेरणा, मी असं नाही म्हटलं की इथेच लग्न करा. मी आला तर वेलकम केलं. मी स्वतः गेलो, मंगलाष्टका सुद्धा बोललो.